मित्र पक्ष असणारा एक लहानसा पक्ष त्याच्यावर एक सत्तेत असणारा मोठा पक्ष हा नक्कीच त्या ठिकाणी त्याची शिकार केली जाईल असं आम्हाला त्या ठिकाणी कळत आहे। ह्या ज्या कुरबुड्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात सत्तेतल्या मित्र पक्षांवर केल्या जातील असं आम्हाला कळलेलं आहे। जे नेत्यांचे व्हिडिओ होते त्यांना सुद्धा तो व्हिडिओ दाखवून गप्प केलंय अशी सुद्धा त्या ठिकाणी चर्चा आहे। आता इथं खरात प्रकरणामध्ये सुद्धा जे काही व्हिडिओ आज आपण सर्वजण बघू शकतो, एक तर ते आले कसे लोकांपर्यंत, राजकीय लोकांचे सुद्धा व्हिडिओ आहेत आणि खास करून काळी जादू करणाऱ्याचे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत। आता चर्चा जी सुरू आहे ऑपरेशन टायगरची चर्चा आहे। म्हणजे त्याचा अर्थ की जो पक्ष सत्तेत नाही त्या पक्षातले जे खासदार असतील नाही तर आमदार असतील, हे सत्तेतला एखादा पक्ष त्या आमदारांना फोडलं जाईल नाही तर खासदारांना फोडलं जाईल अशी चर्चा आहे। पण ही चर्चा फक्त चर्चाच आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं। खरं तर आपण बघितलं तर खरात प्रकरण चुकीचं होतंच। त्या खरात प्रकरण हे समोर आलं ही चांगली गोष्ट झाली, त्याच्यावर कारवाई सुद्धा त्या ठिकाणी झाली पण ती कारवाई होत असताना त्याच्या मागचा हेतू काय होता? कारण आज जी चर्चा केली जाते की सत्तेत असणाऱ्या एका मित्रपक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्या ठिकाणी तिथं कारवाई केली गेली। आता कारवाई केली गेली एका पक्षाला डोक्यात ठेवून, पण कोलॅटरल डॅमेज दुसरा सुद्धा पक्ष त्या ठिकाणी झाला, त्यामुळे दोन पक्ष त्यामुळे अडचणीत आले। आता राजकीय हेतूतून ही कारवाई केली आणि फक्त राजकीय फायदा घेण्यासाठीच ही कारवाईचा उपयोग केला जाईल का खऱ्या अर्थाने खरातावर त्या ठिकाणी कारवाई करून अशा घटना पुढे घडणार नाही हे बघितलं जाईल, हे आपल्याला बघावं लागेल। पण एक गोष्ट मात्र खरी आहे की पुढच्या महिन्याच्या अखेरपर्यंत जे काय आम्हाला कळलेलं आहे, मित्र पक्ष असणारा एक लहानसा पक्ष त्याच्यावर एक सत्तेत असणारा मोठा पक्ष हा नक्कीच त्या ठिकाणी त्याची शिकार केली जाईल असं आम्हाला त्या ठिकाणी कळत आहे। त्याच्यामध्ये आज मित्र असणारा पक्ष उद्या जाऊन काय त्याचं होईल हे येत्या काळामध्येच त्या ठिकाणी आपल्याला कळेल। पण ह्या ज्या कुरबुड्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात सत्तेतल्या मित्र पक्षांवर केल्या जातील असं आम्हाला कळलेलं आहे। स्पेसिफिक एकनाथ शिंदेचे कॉल रेकॉर्ड म्हणजे सीडीआर असतील किंवा सुनील तटकरेंचे सीडीआर, रुपाली चाकणकरांचे सीडीआर, या सगळ्या माहित्या एका पाठोपाठ एक बाहेर येतात आहेत। खरं तर भाजपकडनंच हा सगळा प्रयोग केला जातोय असं वाटतंय। भाजपकडनं अशा सगळ्या माहितींचा प्रयोग केला जातो अशी चर्चा तरी त्या ठिकाणी आहे। एक तुम्ही समजून घ्या की नाशिक हनी ट्रॅप प्रकरणामध्ये 70 व्हिडिओ होते असं आपल्याला कळलं होतं। राज ठाकरे साहेबांनी हा मुद्दा मांडल्यानंतर तो मुद्दा काही दिवसांसाठी चर्चेत आला आणि त्यानंतर त्याची चर्चा संपली। मग कारवाई तुम्ही केली का? हनी ट्रॅप प्रकरण केलं कुणी, त्याच्यावर तुम्ही कुठली कारवाई केली हे कुठेही त्या ठिकाणी सिद्ध नाही झालं। त्याच्यामध्ये 70 जे व्हिडिओ होते त्यात अधिकाऱ्यांचे पण काही प्रमाणात व्हिडिओ होते आणि काही नेत्यांचे होते। मग त्या व्हिडिओचा वापर करून त्या अधिकाऱ्यांना तुम्ही कुठेतरी दबाव आणताय आणि त्यांच्याकडनं सत्तेतले काही लोकांची कामं करून घेताय का? काही राजकीय पण कामं असतील ज्याच्यामध्ये विरोधकांचं कुठेतरी अडचण आणायची असेल वगैरे, आणि जे नेत्यांचे व्हिडिओ होते त्यांना सुद्धा तो व्हिडिओ दाखवून गप्प केलंय अशी सुद्धा त्या ठिकाणी चर्चा आहे। आता इथं खरात प्रकरणामध्ये सुद्धा जे काही व्हिडिओ आज आपण सर्वजण बघू शकतो, एक तर ते आले कसे लोकांपर्यंत हा खूप मोठा प्रश्न आहे। पण मग येत असणारे व्हिडिओ जर आपण बघितले तर सामान्य लोकांचे नाहीतर काही ठराविक अराजकीय लोकांचे व्हिडिओ बाहेर त्या ठिकाणी येतात। पण आम्हाला जे कळलंय की राजकीय लोकांचे सुद्धा व्हिडिओ आहेत आणि खास करून काळी जादू करणाऱ्याचे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत, ते मात्र त्या ठिकाणी बाहेर येत नाही। त्यामुळे व्हिडिओचं फक्त राजकारण केलं जातंय, दबाव तंत्र आणलं जातंय, ब्लॅकमेल केलं जातंय असं आम्हाला त्या ठिकाणी आता तरी वाटतं। एसआयटी ज्या पद्धतीने काम करते ती पारदर्शक पद्धतीने एसआयटीने काम केलं पाहिजे। याच्यामध्ये काही लोकांची नावं आहेत, ती नावं काढण्यासाठी नाहीतर आमच्यावर दबाव होता म्हणून आम्ही ही गोष्ट केली ती गोष्ट केली अशा पद्धतीने एसआयटीचा चुकीच्या पद्धतीने काही लोक उपयोग करण्याचा प्रयत्न करत असतील, हे प्रशासकीय अधिकारी सुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असू शकतील, तर कृपा करून अशा गोष्टी त्या ठिकाणी होऊ नये। आणि आम्हाला असंही कळतंय की अजून एक सत्तेतला पक्ष आहे जो कुठेतरी असं म्हणतोय की जे व्हिडिओ आमच्या नेत्यांचे नाहीतर काही लोकांचे आहेत ते मात्र पुढे येऊन देऊ नका, अशी कुठेतरी त्या ठिकाणी चर्चा आहे। म्हणजे झालं असं की एसआयटी फॉर्म झाली कुठेतरी या विषयाला न्याय देण्यासाठी,
खराताने ज्या चुकीच्या गोष्टी केलेल्या तर कशा केल्या, त्याच्या मागे कोण होतं हे शोधण्यासाठी. पण मग एसआयटी फॉर्म झाली, बातम्या मोठ्या प्रमाणात झाल्या, पण हळूहळू कुठंतरी एसआयटी आणि त्या ज्या काही सिस्टमचा उपयोग हा कुठेतरी स्कोर सेटल करण्यासाठी नाहीतर कुठेतरी वेगळ्या गोष्टी करण्यासाठी होतो का काय, अशी सुद्धा भीती आणि त्या बाबतीतली चर्चा ही लोकांमध्ये सुरू झालेली आहे.